गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये आम्ही म्हाडामध्ये बरेच डिजिटायझेशन आणि आय-टी इनिशिएटिव्ह घेतलेला आहोत. उदाहरणार्थ आपण एक 3 महिन्यापूर्वी आपला पहिला सी-एफ-सी नागरिक सुविधा केंद्राची आम्ही अनावरण केला आणि या ठिकाणामध्ये लोकांना ऑनलाईन मध्ये येऊन तिथे आपला अर्ज स्वीकारता देता येतात आणि तिथून त्यांचा अर्ज जे आहे ते ई-ऑफिसमध्ये रूपांतर होतात आणि त्याचा फार चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. तसेच आपण आता एक साधारणपणाने आपला आर-टी-आयच्या अंतर्गत किंवा ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आपण मध्यंतरी सुमारे 15 कोटी डॉक्युमेंट म्हाडाच्या जे होतात, ते आपला स्कॅन होऊन आपला स्टॉक म्हणजे आपला वेबसाईटवर किंवा आपला क्लाउड सर्व्हरवर होता. त्याला आम्ही प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर केलेलं आहे. आम्ही आणखी बरेच प्रयत्न करतो आहे डिजी म्हाडाच्या स्वरूपात मध्ये आणखी इनिशिएटिव्ह घेण्याची आर-टी-एसमध्ये आम्ही सेवा वाढवलेल्या आहे. आणि त्याच वेळी मी असं बोललो होतो, की म्हाडातर्फे आम्ही एक चॅटबॉट आम्ही सुरू करणार आहोत. कारण की बरेच लोक जे म्हाडाकडे येतात त्यांच्या ते प्रश्न असतात, की अर्ज कसा करावे, लॉटरीसाठी कसं करावं लागेल किंवा आपल्याला लीजसाठी काय असो. तो या अनुषंगाने कृत्रिम जे आपला एआय असते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून आम्ही आज रोजी म्हाडाच्या वेबसाईटवर चॅटबॉटची फॅसिलिटी आम्ही आज गो लाईव्ह केलेलं आहे. आणि ह्यामध्ये सुरुवात असल्यामुळे थोडासा इम्प्रोव्हायझेशन करण्यामध्ये थोडा वेळ लागेल आणि मला खात्री आहे, की ह्याचा नक्की लाभ मुंबईतील आणि महाराष्ट्रातील नागरिकाला भेटणार. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आता एक अंतिम फायनल स्टेजवर आहोत, जिथे आम्ही आपला स्वतःचा एक ॲप तयार करण्यासाठी आमची फायनल स्टेजवर आलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतो आहे, की दिवाळीपूर्वी हे ॲपच्या पण आम्ही सुरुवात करणार. ज्यामध्ये म्हाडाचे ॲप राहतील आणि ह्या म्हाडा ॲपमध्ये इतर गोष्ट शिवाय हे जे चॅटबॉटची फॅसिलिटी जे सध्या वेबसाईटवर आहे, ते चॅटबॉटची फॅसिलिटी त्या ॲपमध्ये पण राहणार.